स्वागत आहे पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये. आज दिनांक आहे 24 जुलै. आज आपण 24, 25 आणि 26 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम हवामान प्रणाल्या जर पाहायच्या गेल्या तर इकडे गुजरात, राजस्थानच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती आलेली आहे. यातूनच एक ट्रफ लाईन इकडे मध्य प्रदेश, विदर्भ करत अशीच ओडिसापर्यंत सक्रिय आहे. आता बऱ्यापैकी आजपासून पावसाची तीव्रता जी होती ती कमी होण्याचा अंदाज आहे. पण कोकण किनारपट्टी, मुंबई विभाग असेल या भागात घाटमाता भाग आहे. या भागात पावसाचा जोर हा सक्रिय राहील. पण उर्वरित भागातून हलक्या मध्यमच पावसाची शक्यता राहील. ढगाळलेलं हवामान राहील. जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला 24 जुलैचा तर आज नाशिक पश्चिम घाटभाग, पालघर ठाणेचे जे घाटभाग आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. पालघर, ठाणे, रायगडचा भाग आहे. मध्यम एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस. नाशिकच्या भागातून हलका मध्यम पाऊस मध्य पूर्व भागात. रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. पुणे मध्यवर्ती पूर्व, सातारा मध्यवर्ती, सांगली, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व भाग व नंदुरबार, धुळे असेल हलक्या मध्यम सरी, रिमझिम सरी अधूनमधून येतील. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील. पण हा जो पाऊस आहे कुठेतरीच हलका मध्यम होऊ शकतो, सार्वत्रिक पाऊस नसेल. जो पट्टा आहे राहिलेला मधला जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली मधला जो पट्टा आहे या भागातून ढगाळलेलं हवामान राहील. कुठेतरी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. या भागातून 90% पावसाची शक्यता नाही आहे. 10% कुठेतरी हलका मध्यम एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो. 25 जुलै पालघर, ठाणे, मुंबई, रायगडकडे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी. रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे हलका मध्यम पाऊस सरी अधूनमधून. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर पश्चिम भाग, पुणे मध्यवर्ती पूर्व, सांगली, सातारा, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व भागात एका दुसऱ्या रिमझिम पावसाच्या सरी दिवसभरातून सक्रिय होतील. उर्वरित गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्ध्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज, सार्वत्रिक पाऊस नसेल. विशेष पावसाची शक्यता राहिलेल्या जिल्ह्यातून नाहीये. जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम पावसाची शक्यता नाही. ढगाळलेलं हवामान राहील. कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो. एका दुसऱ्या ठिकाणी अपवाद ठरू शकतो. 26 जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर या 26 जुलैच्या हवामान अंदाजमध्ये बदल होऊ शकतो. नागपूर, भंडाऱ्याकडे सॅटेलाइट इमेज पाऊस दाखवत आहे. गोंदिया, चंद्रपूरकडे पण यामध्ये बदल होऊ शकतो. काय बदल वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगडकडे मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी. नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती पूर्व भागात एका दुसऱ्या ठिकाणी रिमझिम पावसाची सर दिवसभरातून येऊ शकते. मधला जो भाग आहे पावसाची शक्यता नाहीये. ढगाळलेलं हवामान राहील. एका दुसऱ्या ठिकाणी अपवाद ठरू शकतो. बाकी या 26 जुलैच्या हवामान अंदाजामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.